नमस्कार. रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तिरंग्याच्या कलरमध्ये मोत्याची मेहरब बनवणार आहोत. आपण खास 26 जानेवारीसाठी थोडं वेगळं बनवायचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आपल्याला हे मेहरब बनवण्यासाठी लागणार, त्यासाठी आपल्याला 6 नंबरचे हिरवे मोती, पांढरे मोती, केशरी मोती लागणार आहे, तंगूस, कात्री आणि सुई लागणार आहे. चला तर आपण बनवूया. सुरुवातीला आपण 6 हिरवे मोती घेतलेले आहेत आणि ह्या 6 मण्यांचं गोल तयार करून घ्यायचं आहे. 6 मण्यांचं गोल तयार केलं. आता इथं परत 5 मोती घालायचे हिरवे. हे तुम्ही दुसऱ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये करू शकता, पण आता 26 जानेवारी असल्यामुळे आपण थोडं ह्या कलरमध्ये बनवलेला आहे. हे कलरमध्ये पण सुंदर दिसते ही मेहरब. इथं 6 मोती घातले आपण. ओढून घ्यायचं आहे चांगलं. आता परत पुढच्या 2 मोतीमधून घ्यायची सुई आणि ह्या मधल्या मोतीमध्ये घ्यायची. इथं पण परत 5 मोती घ्यायचे. करायला पण अतिशय सोपं आहे आणि पटकन होणार आहे. इथं 5 मोती घेऊन परत 6 मण्यांचं गोल तयार केलेलं आहे. आता परत पुढच्या ह्या तिसऱ्या मोतीपर्यंत सुई घ्यायची. आता परत ह्या मोतीमध्ये घ्यायची सुई. तिसऱ्या मोतीपर्यंत सुई घेतली. आता इथं 5 परत हिरवे मोती घालायचे. 5 मोती घेतले आपण आणि परत त्याच मोतीमधून सुई काढायची. आता आपण हे 4 असे गोल करून घेतलेले आहे 6 मण्यांचे. असे आपल्याला 62 गोलची एक पट्टी पूर्ण करून घ्यायची. तुम्ही मोठी केलं तरी चालेल. आता ही पूर्ण आपण पट्टी तयार करून घेतलेली आहे हिरव्या मोत्याची. आता आपल्याला ह्या मोतीमध्ये, पहिल्या मोतीमध्ये सुई घ्यायची आहे आणि इथं 3 पांढरे मोती घ्यायचे. 3 पांढरे मोती घेतले. आता हे वरच्या बाजूला परत 6 केशरी मोती घ्यायचे आहेत आपल्याला. 3 4 5 आणि 6 अशी 6 केशरी मोती घेतलेत आपण. परत ह्या शेवटच्या केशरी मोतीमधून सुई काढायची. म्हणजे इथं केशरी मण्यांचं 6 मण्यांचं गोल करायचं आहे. इथं आपण काढलेलं आहे. आता परत इथं 3 पांढरे मोती घ्यायचे आहेत. आता परत इथून 1 2 सोडून, हे 2 मोती सोडून पुढच्या 2 मोतीमधून सुई काढायची. मधले 2 मोती सोडले आपण आणि परत पुढच्या 2 मोतीमधून सुई काढलेली आहे. आता इथं पण तसंच करायचं आहे. 3 पांढरे मोती घ्यायचे. अतिशय सोपं आहे बनवायला ही मेहरब आपण केलेली. आता परत इथं 6 केशरी मोती घ्यायचे आहेत. परत ह्या 6 मण्यांचं गोल करायचं आहे. त्या खालच्या मोतीमधून सुई वरच्या बाजूने काढायची अशी. म्हणजे इथं 6 मण्यांचं गोल तयार होईल. आता इथं परत आपण 3 मोती घ्यायचे आहेत पांढरे आणि परत इथं 2 मोती सोडायचे आणि परत पुढच्या 2 मोतीमधून सुई काढायची. म्हणजे व्यवस्थित तिरंग्याचा कलर आहे. वर केशरी, मध्ये पांढरा आणि खालच्या बाजूला हिरवा, असं पूर्ण तिरंग्याचा कलर आपला असा असतो. ते बनवायचा आपण प्रयत्न करतोय. आता परत इथं 3 पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि परत 6 केशरी मोती घ्यायचे आहेत. आता परत इथं 6 मण्यांचं गोल करायचं आहे. परत ह्या मोतीमधून सुई वरच्या बाजूने काढायची आणि परत इथं 3 मोती घालायचे आहेत पांढरे. परत हे 2 मोती सोडून पुढच्या 2 मोतीमधून सुई काढायची.
आता ही महिरप तुम्ही दुसऱ्या कुठल्या पण कलर कॉम्बिनेशनमध्ये पण बनवू शकता. परत इथं 6 मोती घ्यायचे. आता परत हे 6 मण्यांचं वरच्या बाजूला गोल करायचे आणि परत इथं 3 मोती घ्यायचे. आणि परत पुढचे 2 मोती सोडून तर परत पुढचे 2 मोती सोडायचे आणि परत पुढच्या 2 मोतीमधून सुई काढायची. आता पूर्ण आपण जी खालची हिरवी पट्टी केली होती त्याच्यावर पूर्ण आपण असं ओवून घ्यायचं आहे. म्हणजे आता पूर्ण आपण हे करून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे ही पट्टी पूर्ण केल्यानंतर आपण हे ताटाभोवती महिरप अशी ठेवायची. आपण ही 26 जानेवारीसाठी खास ह्या कलर कॉम्बिनेशनमध्ये केली आहे. तुम्ही हे दुसऱ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये पण बनवू शकता. तर अशी सुंदर अशी महिरप तयार झालेली आहे. तर ही ताटाभोवती पण अतिशय सुंदर दिसते. तुम्ही वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये पण ही डिझाईन बनवू शकता. पण आपण 26 जानेवारीमुळे हे बनवलेलं आहे. सुंदर अशी महिरप तयार झालेली आहे. आपण मोत्याचा तिरंगा पण बनवला होता. त्या तिरंग्याच्या भोवती पण आपण ही महिरप ठेवून 26 जानेवारी दिवशी डेकोरेशन करू शकतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मोत्याच्या वस्तू पाहण्यासाठी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.